नावाचा अक्षय कुमार आणि अरशद वारसीचा पिक्चर बघून आलोय. सगळ्यात आधी तुम्हाला सांगण्यात येते की या पद्धतीनं जर सिनेमा अक्षय कुमारनं बनवले, तर आता जर ती अक्षय कुमारची जे काय आता इमेज डाऊन झाली ती अशी 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 वर येऊ शकते. आणि अरशद वारसीनं जे काम केले ज्वालेली LB3मध्ये अक्षय कुमार बरोबर खांद्याला खांदा लावून जे काम केलंय, जे एक नंबर काम केलंय मी सांगेन तुम्हाला. दोघात कुठंही तू मैमै झालेलं दिसत नाही की मी मोठा रोल करणार तू मोठा रोल करणार. रोटाच म्हणतोय. तर कसं आहे माहिती आहे का, त्यांनी ज्या पद्धतीनं डायरेक्शन केलं आहे त्या पद्धतीने दोन्ही कॅरेक्टरला इक्वल स्क्रीन टाईम पण मिळाला आणि तेवढंच महत्त्वसुद्धा मिळालं आहे. आणि अक्षय कुमारनं देखील तुम्हाला एका सीनमध्ये सांगतो की शेवटचा जो पॅच आहे त्यामध्ये अरशद वारसी प्रेझेंट करत असतो की तो प्रेझेंट करणार असतो हे केस. थोडक्यात शेवटचा क्लायमॅक्स थोडक्यात करणार असतो. तर तो अक्षय कुमार ज्या पद्धतीनं अरशद वारसीला एका फोटो देण्याच्या सीनमध्ये मदत करतो,